नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीच आहेच. तूळ रास तूळ लग्नासाठी 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026साठी सर्व राशी लग्नांमधल्या तूळ राशीचं भविष्य मी आता सांगते. तूळ रास ही अतिशय उत्साही, स्वतंत्र वृत्तीची, बिझनेस माइंडेड आणि तरीही कलावंत, सदाच नातेसंबंधामध्ये आनंदी, कायदाप्रेमी अशी डायनॅमिक व्यक्तिमत्वाचे लोक तुम्ही आहात. बघूया तुमच्यासाठी ग्रह कसे हातमिळवणी करतात, कारण तुम्हाला कुठेही कटुता नको, सगळीकडे ऑल इज वेल असं हवं आहे. उद्योजकांसाठी 10वा गुरु 17 जुलैपासनं 10वा रवी, 10वा बुध आणि 11 आणि 12 ऑगस्टला शुभ चंद्र इतकं उत्तम ग्रहमान आहे. शुभग्रहांची मांदियाळीच आहे बघा ना दशमामध्ये. रवीचं शुभभ्रमण कामामध्ये खूप मोठेपणा, सहकार्यांचं सहकार्य, सरकारी कामामध्ये झोकून देऊन काम करणार आणि यश मिळवणारच असा गजकेसरी योग ऐश्वर्याची नांदी पण आणतोय. चतुर्थाकडे, षष्ठाकडे, धनस्थानाकडे गुरुची दृष्टी, कौटुंबिक आणि स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचे हे योग आहेत. फायनान्स क्षेत्रात काम करणारे, हिलिंगमध्ये काम करणारे सगळ्यांनाच हे चांगलं ग्रहमान आहे. नोकरदारांना नोकरीमध्ये सेवाभावानी काम कराल, हाताखालच्या लोकांशी चांगलं वागाल, सहकार्यांशी पण चांगले योग आहेत. योगकारक 6वा शुक्र शनी अष्टमाकडे बघतोय. काहीतरी अडचण तब्येतीची मात्र येऊ शकते बरं का. 12वा शुक्र हा खाण्याच्या पदार्थातून अपचनाचा त्रास देऊ शकतो ऑगस्टच्या सुरुवातीला. लेखकांना मात्र हा काळ उत्तम आहे. तुमच्या मनातल्या कल्पना कागदावर उतरवा. मंगळाची दृष्टी आहे शुक्रावर, शुक्राचं बळ कमी आहे. लिखाणामध्ये जरा ॲग्रेसिव्ह विचार असतील. सरकारी बक्षिसांची जुलैमध्ये शक्यता आहे. गृहिणींसाठी चतुर्थावरची गुरुची दृष्टी घरातल्या सुखसोयींमध्ये वाढ करेल. भाग्येश बुध दशमामध्ये राजयोग करतोय. घरातल्या वस्तू स्वतःच्या मनाप्रमाणे खरेदी कराल. विद्यार्थी वर्गासाठी षष्ठेश गुरु दशमामध्ये आलाय. बरोबर रवी बुध बुधादित्य योग करतोय. शिक्षणाचा विषय हा अर्थकारी निवडलाच आहे तुम्ही. काम करताना ऑन द जॉब ट्रेनिंग पण तुम्हाला मिळणार आहे अभ्यासामध्ये. वास्तुयोग सप्तमेश मारकेश मंगळ भाग्यातून चतुर्थाकडे बघतोय आणि गुरुचीही चतुर्थावर दृष्टी आहे. जमिनीवरच्या घराचं प्लॅनिंग करा. शनी सप्तमात आला की बांधकाम सुरू करा. परदेशी योग सिंहेत गुरु आणि मकरेत शनी गेला की जानेवारी 2027 नंतर परदेशी योग आहे. कर्ज शनी षष्ठामध्ये आहे पण गुरुच्या राशीत, गुरुची शनीवर दृष्टी, त्यामुळे जेवढं योग्य आहे तेवढंच कर्ज मिळेल. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांसाठी कामामध्ये खूप जास्त लीडरशिप मिळवून काम वेळेत पूर्ण कराल आणि सरकारी बक्षिसं मिळवाल. 17 जुलैनंतर हातून खूप मोठी कामं होणार आहेत. 40 ते 60 वयोगटाच्या लोकांना
षष्ठामध्ये शनी आहे, तो तुमच्या राशीमध्ये काम केलं खूप वर्ष, आता कोणाच्या तरी उपयोगी पडणारं, जरा स्वतःला सिद्ध करणारं, रेकॉग्निशन मिळवणारं असं काम करावंसं वाटेल. व्ययातला शुक्र ऑगस्टमध्ये मनातल्या कल्पना कागदावर उतरवायचा मानस असेल. 60 ते 90 वर्ष वयोगटाच्या लोकांसाठी पंचमातला राहू, षष्ठातला परोपकारी शनी नवीन क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा आणि पैसा मिळवण्याचा उद्देश नाही, पण नवीन सर्कल निर्माण करावं असं आता तुम्हाला वाटत असेल. गुरु दशमामधून अतिशय चांगलं कर्म करून घेणारच आहे, त्यामुळे आपलं आयुष्य सार्थकी लावूया असा काहीसा उद्देश तुमच्या कामामध्ये तुमचा आहे. संपूर्ण राशीसाठी साधारणपणे शुभ असणारे या महिनाभरातले दिवस बघूया. जुलै आणि ऑगस्टमध्ये. जुलैमध्ये 21, 22, 23, 26, 27, 28 जुलै. ऑगस्टमध्ये 2, 3, 4, 5, 6, 16, 17 ऑगस्ट एवढे दिवस तुम्हाला शुभ आहेत. तुळ राशीमध्ये येणारी नक्षत्र चित्रा, स्वाती, विशाखा. चित्रा मंगळाचं, स्वाती राहूचं, विशाखा गुरुचं. चित्रा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस 17 जुलै, 21 जुलै. धनदायी दिवस 22 जुलै. कष्टदायक धन मिळवण्याचे दिवस 26 जुलै, 5 ऑगस्ट, 13 ऑगस्ट. गृहसौख्याचे दिवस 3 ऑगस्ट, 12 ऑगस्ट. स्वाती नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 22 जुलै. धनदायी दिवस आहे 23 जुलै, 2 ऑगस्ट, 11 ऑगस्ट. कष्टसाध्य धनदायी दिवस आहे 26 जुलै, 5 ऑगस्ट, 14 ऑगस्ट. विशाखा नक्षत्राच्या लोकांना आरोग्यदायी दिवस आहे 23 जुलै, 2 ऑगस्ट, 11 ऑगस्ट. गृहसौख्याचे दिवस आहेत 26 जुलै, 5 ऑगस्ट, 13 ऑगस्ट. कष्टसाध्य धन आहे 28 जुलै, 15 ऑगस्ट. धनयोग आहे 3 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट. हे जे मी स्पेसिफिक सांगितलं यातला धनयोग हा जेवढं जास्त काम तेवढं जास्त धन. कष्टदायक धन देणारे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये तब्येत चांगली ठेवलीत म्हणजे कष्टदायक धन चांगलं मिळतं. नशिबाचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नशीब चांगलं आहे असं वाटेल. गृहसौख्यामध्ये कार्यक्रम, घरातल्या गोष्टींचे, घरातल्या लोकांशी मिळून मिसळून वागण्याचे ठरवा, मग खूप आनंदाचे दिवस जातील. आता बघूया ज्या 3 ग्रहांचा स्पेसिफिक योग झालेला आहे ते तूळ राशीसाठी कसं आहे. तूळ राशीच्या कुंडल्या ज्यांच्या आहेत त्या राशीला शुक्र 12वा आहे. तूळ लग्नाच्या कुंडलीत तो व्ययातून चाललेला आहे. शनी षष्ठातून चालला आहे 6वा आहे आणि मंगळ भाग्यातून चालला आहे 9वा आहे. लेखकांना चांगला केंद्रयोग आहे हा. वकील, न्यायाधीश यांनाही खूप काम त्यांच्या मनाप्रमाणे होणार आहे. अध्यात्मासाठी मात्र मंगळ हा मार्गकेश आहे. तो शुक्रावर दृष्टी टाकतोय व्ययामध्ये, त्यामुळे लिखाणात आध्यात्मिक लेखन होईल. शिस्त आणि ऊर्जा यातूनच कामाची सफलता आहे. नीच शुक्रावर शनी मंगळाची दृष्टी आहे, त्यामुळे शुक्राची शक्ती जी तुमची आहे ती थोडी ॲग्रेसिव्ह होणार आहे. असं हे ग्रहमान जे आहे या 3 ग्रहांचं हे स्पेसिफिक 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट अनुभवाला येणार आहे म्हणून वेगळं सांगितलं. इतका वेळ तुम्ही सगळं व्यवस्थित भविष्य ऐकलं आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? मला अभिप्राय कळवा. मी तुमच्या मेलची वाट बघते. यानंतर आपण पुढच्या राशीकडे जाऊया. चॅनल सबस्क्राईब करा माझा. तोपर्यंत बाय बाय.